हरिकावरी हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विनायकं गुरुं नौमि साखरे नाम विस्मृतं तेषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये ज्ञानप्रतापविलसत्वचनामृतञ्च अद्वैतभावपटुतायितबुद्ध्यश्च ज्ञानेश्वरस्तु भगवान् अवतीर्णदेव रङ्गनाथ गुरुराज नमोऽस्तु तुभ्यम्। येणेची शरीरे शरीरा येणेची सरे किंबहुना येर झारे चिरापरी। काय सांगतात महाराज? येणेची शरीरे शरीरा येणेची सरे। महाराज सांगतात ज्या जीवाला मनुष्य देह भेटला किंवा जे जीव ह्या मनुष्य देहात आले त्या जीवाला या मनुष्य देहामध्ये येणं जाणं संपवता येतं। कारण जीव हा सारखा शरीर धारण करीत असतो, फिरत असतो आणि शरीराला येत असताना अनेक प्रकारचं काय भोगावं लागतं? दुःख भोगावं लागतं। मग त्या दुःखातून जर पार पडायचं असेल तर शरीराला येणं जाणं काय करावं लागतं? संपवावं लागतं। आणि ते शरीराला येणं जाणं संपवण्याकरता मनुष्य देहामध्ये तशी व्यवस्था आहे। ईश्वरानं आपल्याला तशी बुद्धी दिलेली आहे। म्हणून महाराज म्हणतात मनुष्य देहीचे ज्ञाने सचितानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपा अवलोकने दिलेला। म्हणून महाराज सांगतात किंवा मनुष्य देहात आलेल्या जीवाला ईश्वरानं काय दिलेलं आहे? अधिकार दिलेला आहे। सचितानंद पदवी घेण्याचा अधिकार दिला म्हणजे जन्म मरणातून पार पडण्याचा काय दिलेला आहे? अधिकार दिलेला आहे। म्हणून आपण भाग्यवान आहोत की आपल्याला ह्या शरीराला येणं जाणं काय करता येतं? आता संपवता येतं। तसं तर शरीराला येऊच नाही, जीवानं काय होऊ नाही। कारण जीवाला काय मिळू नाही? शरीर मिळतच नाही। कारण शरीर हे दुःखरूप आहे। शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीचे थार, नाही अपवित्र शरीर आहे। आणि अशा शरीराचा जीवाला संबंध येणं म्हणजे एक त्याचं पाप आहे। काय आहे ते? मग कारण काय भोगावं लागतं? दुःख भोगावं लागतं। कारण जीव हा सच्चिदानंद स्वरूप आहे। कसा आहे तो? पण त्याला ह्या शरीराला आल्यामुळं ह्या शरीराच्या संबंधानं काय भोगावं लागायले? दुःख भोगावं लागायले। आणि ते अनेक प्रकारचं दुःख भोगावं लागायले। मग दुःख भोगण्याची पाळी येणं म्हणजे पापच आहे का नाही ते? आणि दुःख भोगण्याची पाळी का आली? तर शरीर मिळाल्यामुळं। म्हणून जीवाला काय मिळू नाही? शरीरच मिळू नाही। पण आता मागच्या जन्मात आपण काय चुका केल्यात, काय अज्ञानामध्ये आपल्याकडून कर्म घडलेले आहे, त्या कर्मामुळं आपल्याला ह्या शरीरामध्ये यावं लागलं। येऊ नव्हतं पण यावं लागलं। पण आता आलो तर आलो, मागं काही चुका झाल्या त्या झाल्या। पण आता पुन्हा दुसऱ्या शरीराला जाण्याची काय येऊ नाही? पाळी येऊ नाही। ती संधी आपल्याला ईश्वरानं दिलेली आहे की आता आपल्याला ह्या पुन्हा मिळणारे जे शरीर आहेत त्या शरीराला जे येणं जाणं आहे ते काय करता येतं? आपल्याला संपविता येतं। म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणले मी आज संपविलं बा, आता मागल्या जन्मामुक्त झालो। काय झालो आता मी? आता इथून पुढं येणारे जे काही जन्म आहेत त्याच्यातून मी काय झालो? आता मुक्त
मुक्त झालो, तसं आपल्याला सगळ्याला ह्या मनुष्य देहात आल्यामुळं आपल्यालाही पुढं जे काही आपल्याला शरीर मिळणार आहेत त्या शरीरातून आपल्याला काय होता येतं, आता मुक्त होता येतं. म्हणून आपल्याला आपण जे इथं आलो ते कशाकरता आलो, आता मुक्त होण्याकरता आलो. किंवा इथं आलेल्या जीवानं येणं जाणं हे संपवायलाच पाहिजे. कारण कशाकरता आलो आता आपण इथं, संपविण्याकरता आलेलो आहोत. कारण आपल्याला इथं येणं जाणं संपवायचं आहे. इतर देहामध्ये संपविता येत नाही, कारण तिथं ईश्वरानं तशी व्यवस्था केलेली नाही. म्हणून तिथं पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगीती. कारण इतर शरीरातले जीव हे त्यांच्या कर्मानं बांधलेले आहेत. कसे आहेत ते, त्यांनी जेवढं काही कर्म केलं त्या कर्माचा फलभोग भोगण्याकरताच त्यांना ते काय मिळालेले आहेत, शरीरं मिळालेली आहेत. त्याच्या पलीकडे त्याला जाता येत नाही. ते कर्मानं बांधलेले आहेत, कर्मबंधनातून त्याला पार पडता येत नाही. म्हणून स्वर्गाधिक म्हणजे स्वर्गातले जे जीव आहेत त्यांना मिळालेले जे शरीर आहेत ते सुद्धा बांधलेले, ते पुण्यकर्मानं बांधलेले. कशानं बांधलेले ते, मग जेवढं तिथं पुण्यकर्म आहे तेवढंच त्याला काय करता येतं, भोगता येतं. त्या कर्मबंधनातून पार पडता येत नाही. कारण तिथं कर्म म्हणजे केलेल्या कर्माचा फलभोग भोगीत असताना अजून कर्म होते. अजून कर्म झालं की ते पुन्हा भोगण्याकरता पुन्हा शरीर धारण करावं लागत येतं. म्हणजे कर्म भोगत असताना पुन्हा कर्माचं बंधन तयार होतं. पुन्हा ते भोगण्याकरता काय घ्यावं लागत येतं, शरीर घ्यावं लागत येतं. पण आता इथं मनुष्य देहात आपण आलो, हे मागच्या जन्मातल्या कशानं आलो, कर्मानंच आलो. मग त्या कर्माचं इथं काय भोगावं लागतं, फल भोगावं लागतं. पण ते फल भोगत असताना पुढं जे होणारं कर्म आहे त्या कर्मामुळं मिळणारे जे शरीर आहेत त्याच्यातून आपल्याला काय करता येतं, पार पडता येतं. म्हणजे कर्माचं जे बंधन आहे ते बंधन काय करता येतं, निवृत्त करता येतं. कर्मबंधनातून पार पडता येतं. म्हणून मनुष्य देहातला जीव असा स्वतंत्र आहे की बंधनातून पार पडण्याच्या बाबतीत कसा आहे, स्वतंत्र आहे. म्हणून ईश्वराने आपल्याला स्वातंत्र्य दिलेलं आहे. काय दिलेलं आहे, आणि इतर जीव कसे आहेत, परतंत्र. कसे आहेत ते आता, परतंत्र येतं ते. आणि आपण स्वतंत्र येतं. स्वतंत्र येत म्हणल्यावर आता आपण भाग्यवान आहोत. आता आपल्याला काय करायचं हे ठरवता येते, कुठं जायचं हे ठरवता येते. म्हणून महाराज म्हणतात मनुष्य देहातला जीव हा कसा आहे, स्वतंत्र आहे. कारण त्याला कुठं जायचंय हे त्याच्या स्वातंत्र्यानं आता त्याला जाता येते. मग तुम्हाला स्वर्गाला जायचं असलं तरी जाता येतं. इथं जर पुण्य केलं तर कुठं जाता येतं, जाता येतं. स्वर्गाला बी जाता येते. नरकाला जायचं म्हणलं तरी पण जाता येतं. आणि ह्या बंधनातून मुक्त व्हायचं म्हणलं तरी देवाची हो म्हणते ते होती. काय, नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती. देवाची हो म्हणती ते होती, तरी का चित्ती न धरावी. महाराज म्हणतात नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती. तुम्हाला उत्तम गतीला बी जाता येतं, स्वर्गाला जाता येतं, वैकुंठाला बी जाता येतं. आणि देव व्हायचं म्हणलं तरी होता येतं. देव व्हायचं म्हणलं आणि देव झाला की बंधन नाही, काही नाही. देव झाला म्हणलं की देवाच्या ठिकाणी प्रपंच नाही, दुःख नाही. मग काय होता येतं आपल्याला, आता देव होता येतं. म्हणून आपण जर ठरवलं तर इथं काय होता येतं, देव होता येतं. मनुष्य देहात आलेल्या जीवानं काय हो जाओ बाबा, देव हो जाओ. काय हो जाओ, देव हो जाओ. बाप होण्यापेक्षा मालक ते कुठं बी होता येतं. काय होता येतं, आणि ते असे बाप झालेले लय मेले बी. काय झाले,
हां, कारण बरेच बाप काय झाले, हां, म्हणून म्हणून मग बाप होऊन काय करा, सगळ्याला काय वाटतं काय व्हावा, बाप व्हावा, नवरा व्हावा, मालक व्हावा, पाटील व्हावा, आमदार व्हावा, खासदार व्हावा, हो तर हो, काय बी घडलं तरी व्हा बाबा, काय व्हायचं तर. हां, पण आम्ही म्हणलो हे तुम्ही आमदार झाले, पाटील झाले, बाप झाले, कशा करता झाले, कशा करता झाले. हां, समजा आता बाप झाला, नंतर आजा झाला, नंतर पुन्हा पंजा झाला, नंतर काय होणार ते मला मरणार. काय होणार आता, मग तू बाप झाला कशाला, मरायलाच ना. आजा झाला कशाला, मरायलाच ना. हां, म्हणजे इथं येऊन आमदार व्हायले तरी कशाला, मरायला. मग आता मरण्या करतात ना, आणि मरण चांगलं असतं का, मरावं कोणाला वाटतं का, नाही. आणि मग हे झालं तर कशा करता, मरणे करतात. हे माणसं संसार करायला लागले, इथं मनुष्य देहात येऊन घरं बांधायले, वावरं घ्यायले, बंगले घ्यायले, गाड्या घ्यायले, फिरायला लागले. त्याला म्हणून कशा करता, हे शेवटी काय होणार, मरणारच ना. मग यायचा कार्यक्रम कशा करता चाललाय, मराय करता. मग आता जे मराय करता करते तर ते शहाणेच असतात का नाही. समजा एखाद्या माणसानं विष घेतलं, हां, कशा करता घेतलं त्यानं विष. आता विष घेणारा कशा करता घेतो असतो, खूप बागला हे झाला म्हणजे ते विष घेतो. मग विष कशा करता घेतलं, मराय करता. आणि मग मराय करता जर तो विष घेऊ लागला तर बाकीचे लोक काय म्हणतील, त्याला घीच म्हणतील का नाही. ते म्हणते कशाला घ्यायला तू विष, हां, ते म्हणला मरायला. मूर्ख आहे काय, मरतो कशाला रे, जगणं 2 दिवस. हां, मग आता तो मरायला काय घेतो, विष घेतो. आपण खातो ते कशा करता, आपण अन्न खातो, ते विष खातो तर कशाला, मरायला. आणि आपण जेवण करतो ते कशाला, हो, जेवण करतो ते कशाला, मग खायला कशाला, ते म्हणले कमवायला. मग कमवायला, हां, कमविता कशाला, तर मग भोग घ्यायला, मजा मारायला. मजा मारता कशाला, तर म्हणले म्हातारे व्हायला. म्हातारे होता कशाला, म्हणजे आपण खातो कशाला, मग मरायला खाली नाही माणसं. मग विष घेणाऱ्याला जसं आपण मूर्खात काढू की अरे कशाला घेतो, मरायला घेतो, काय मरशील ना तू, अक्कल आहे का नाही तुला काही. 2 दिवस काय व्हावा, जगा व्हावा, जगण्याकरता खाजा. कशा करता खाजा, का मरण्याकरता खाजा. मग आता आपण खातो तर कशा करता, पण सगळ्याला वाटतं कशा करता खातो आम्ही, हां, जगण्याकरता खातो. कशा करता खातो, हां, बंगले कशा करता बांधले, 2 दिवस सुरक्षित राहण्याकरताच बांधले ना. हां, गाड्या कशा करता घेतल्या, सुरक्षित राहण्याकरताच घेतल्या नाही. सगळं कशा करता, जगण्याकरताच केले ना तू, जगण्याकरता आणि भोगण्याकरता. कशा करता, हां, मग आता जगण्याकरता बंगला बांधला. मग आपला बापानं बी जगण्याकरताच बांधला होता ना बंगला. मग तो जगला का मेला, मेला. हां, आणि आपल्या आजानं बांधला होता तो कशा करता, जगण्याकरता. मग तो जगला का मेला, मग त्यानं जगण्याकरता बांधला का मरण्याकरता बांधला. आता सिद्ध झालं बाबा. हां, आपण जरी म्हणलं असलो किंवा आम्ही जगण्याकरता करतोय, कशा करता, जगण्याकरता. पण आता जगण्याकरता तू आपण मानायला जगण्याकरता, पण आता मग जगण्याकरता जर बांधायले, आम्ही म्हणतो तुम्ही बंगला जगण्याकरता बांधायले ना, मग ह्या बंगल्यात किती दिवस जगणार आहेत एवढं सांगा, आणि मग बांधा बंगला. हां, ते म्हणते खाण्याकरता जगायलो. आम्ही सांगतो खाऊन तुम्ही किती दिवस जगणार आहेत एवढं सांगा. ते म्हणले जगायचा भरोसा नाही. काय नाही, हां, भरोसा नाही म्हणजे मरण निश्चित आहे का नाही. आणि मग ज्याच्यात मरण निश्चित हे ते करण्यात काय शहाणपण आहे. हां, मग आता हे म्हणजे जगण्यासाठी करायले, आणि मग जगता तर येत नाही, आणि काय व्हावं लागत आहे, मरावं लागत आहे. आणि मग मरता मरता काय राहते, आता वासना राहतात. कारण हे सगळं करून ठेवलं
कशासाठी त्यानं जगण्यासाठी आणि भोगण्यासाठी आणि भोगायला जगावं लागतं पण आता भोग मिळून ठेवले पण जगता येईना आता घरडा लागला मग त्याला वाटतं इतकं मिळून ठेवलं आता भोगायची वेळ आली आतापर्यंत करण्यात गेलं आता भोगायचं निवांत तर काय आलं मरण आलं मग आता त्याला हे सोडा वाटतं का नाही सोडा वाटलं मग सोडावं तर लागतं आणि सोडावं तर वाटत नाही मग काय राहते आता वासना राहत्यात आणि वासना राहिल्यावर त्या वासना पुन्हा काय करणार पुन्हा वापस घेऊन येणार आणि मग पुन्हा वापस घेऊन आल्यावर त्या इथं नाही येणार आता तुला बंगलेत बांधायचे ना मग आता ते जाय डुकराच्या जन्मात तिथं बांधायचे बी काम नाही सगळ्या गावातल्या मोराड्या याचेच बंगले तिथं इतकी मेहनत करायचंच काम नाही बंगले बांधायला आणि याला आणि त्याला आणि काही करायचं काम नाही हा ते आहे ते रेडीमेड बंगले असायचे मस्त पुन्हा खाण्यासाठी काही कमाई करायची नाही नोकऱ्या नाही ड्युट्या नाही काय नाही डुकराच्या जन्माला गेलं खायला बी तोटा नाही दुष्काळ पडत नाही काय म्हणजे काय चिंता नाही खाण्याचं असलं तर काय अडचण येते हा म्हणून तिथं संसारच करायचा असेल ना सेपरेट तिकडं जा हा मोकळ्या मनानं करता येतो बंधन नाही काय नाही फजिते नाही इथं मनुष्य द्या संसार करायला जा तर इतक्या फजित्या येतात इतके बेजाऱ्या येतात मग कशाला ज्याला संसारच करायचा असेल ना कशाला राहता या मनुष्य देहात लय फजिती इथं संसार करण्यात इथं फक्त मनुष्य देहात परमार्थ करणं मुक्त होणं एवढंच काम सोपं आहे देवाची प्राप्ती करून घेणं हे इतकं सोपं आहे हा कारण त्याच्याकरता दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन जेणे तू जोडशी नारायण नासे जीवपणा भवर इतकं काम इथं सहज होतं कसं होतं इथं सहज होतं इथं संसार इथं सहज होत नाही इथं फजिती आहे म्हणून ज्याला मुक्त व्हायचं असेल त्यानं मनुष्य देहात राहा आणि ज्याला संसारच करायचा असेल त्यानं इथं बेजार होऊ नये उगच हां तिकडं आपलं बगर बेजारीचा चल तू चला म्हणून बाबा हो आपण मनुष्य देहात आलोत म्हणून जरा मागचा पुढचा काय करा विचार करा म्हणून महाराज म्हणतात येण्याची शरीरे कसे शरीरे हां तुम्ही या शरीराला आलात पण आता आपल्याला इतकं बी कळत नाही ना की आपण आलेलो आहेत का झालेलो आहेत आपल्याला काय वाटत असतं आपण आपल्याकडं केवढ्या दृष्टीनं पाहतो की तुम्हाला जर विचारलं की तुम्हाला किती वर्ष झाले तर आपण जन्मतारीख सांगतो काय तारीख सांगतो तुम्ही किती दिवसाचे 50 वर्षाचे 40 वर्षाचे 20 वर्षाचे जन्मतारीख सांगतो ना की मी किती वर्षाचा 50 वर्षाचा किती दिवस राहणार आज समजा म्हणूनच आता गृहीत धरलंच समजा एखाद्यावर त्याच्या नशिबानं राहिलाच तर अजून 50 वर्ष राहणार आता किती वर्ष राहणार हा म्हणजे 50 वर्षाच्या अगोदर नव्हता आणि 50 वर्षाच्या नंतर राहणार नाही म्हणून आपण त्याच्या अगोदर कुठं होतो आणि काय होतो आणि कसे होतो याचा काय केला नाही विचारच केला नाही आता तुम्ही इथं आला मग याच्या अगोदर तुम्ही होते की नाही होते मग विचारलं कुठं होते सांगता का नाही तुम्ही कुठं होते तरी होते औरंगाबादला होते कुठं होते औरंगाबादला येण्याच्या अगोदर बी होते का नाही होते मग गावाकडं होते कुठं होते हां गावाकडं होते मग गावाकडे येण्याच्या अगोदर बी होते का नाही होते ना त्याच्या अगोदर बी समजा आईच्या गर्भातून आले कुठं आले घरात आले तर कुठून आले आईच्या गर्भात होते ना 9 महिने 9 दिवस हां आम्ही म्हणलं मग गर्भात कुठून आली ते म्हणले ते नाही माहिती आम्हाला मागचा कोणी विचारच केला नाही की कुठून आले म्हणून इथं पाहिलं आपण काय आलो कुठून आलो ते म्हणले ते मग ते बरं मग आता तुम्ही ते म्हणले मागचं आठवत नाही कुठून आलो तर काय नाही आठवत नाही पण घेता येतं ना ध्यानात कुठून तरी आलेच असायला पाहिजे
ज्या अर्थी इथं आले त्याच्या अगोदर कुठंतरी होते, म्हणजे औरंगाबादला होते. त्याच्या अगोदर औरंगाबादला आले त्याच्या अगोदर कुठंतरी गावाकडं होते. गावात आले त्याच्या अगोदर गर्भवासात होते. मग याच्या अगोदर होते, त्याच्या अगोदर होते, त्याच्या अगोदर होते, तर मग त्याच्या बी अगोदर होते असं सिद्ध झालं ना. म्हणजे गर्भवासाच्या बी अगोदर होते. मग कुठं होते? मग होते आता डुकरा कुत्र्याच्या जन्मात कुठंतरी होतेच का नाही? मग डुकराच्या जन्माला येण्याच्या अगोदर कुठं होते? मग कुठंतरी त्याच्या अगोदर. मग कुठंतरी माझ्या अनादी कालापासून फिरत आले. आता फिरत आले आता हे अनादी कालात. आणि आता माझा विथरोक आले. आता केव्हापासून आले? आता अनादी कालापासून दुःख भोगीत 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 मजा मारीतच आली का नाही? इतकं दुःख भोगीत आले आता. चला, म्हणून तुकाराम महाराज म्हणले ना, किती जन्म झाला फेरा गणित नाही जी दातारा. ते म्हणले किती जन्म फेरा झाला काय नाही त्याचं गणित नाही. इतका जन्मात फेरा झाला, इतकं दुःख भोगलं. आता इथं आलात की नाही? आता मग इथं आलात तर इथं राहणार का इथून बी जाणार? जावंच लागणार इथून बी. आता समजा आता इथं तुम्हाला 7 दिवसाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. किती दिवसाचा? 7 दिवसाचा, 8 दिवसाचा. तितक्या दिवस इथं राहणार. त्याच्यानंतर राहणार का? तुम्ही राहायचं म्हणलं तर राहू देणार नाही आम्ही. चला, म्हणजे कुठं राहता येत असतं आपल्याला? जिथं स्वातंत्र्य आहे तिथं राहता येत असतं, जिथं पारतंत्र्य आहे तिथं राहता येत नसतं. ध्यानात असू. काय काय कुठं राहता येत असतं? जिथं स्वातंत्र्य आहे तिथं राहता येतं आपल्या स्वातंत्र्यानं, कारण तिथं आपला हक्क आहे. ते काय आहे? समजा आता तुमच्या घरी तुम्हाला किती दिवस राहता येतं? व्यवहार दृष्टीनं राहता येतं, कारण ते तुमच्या कमाईचं आहे. कशाचं आहे ते? आपण आपल्या कमाईचं आहे. आपण आपलं स्वातंत्र्य आहे. स्वातंत्र्य असल्यावर राहता येतं आपल्याला तिथं. तसं तसं मग इथं राहता येतं का? आता नाही, इथं स्वातंत्र्य नाही, कारण इथं काही कार्यापुरतं बोलवलेलं आहे. काय केलेलं आहे? इथं प्रवचन ऐकण्याकरता 7 दिवसाचा कार्यक्रम आहे, त्याच्यात चिंतन करण्याकरता इथं बोलवलेलं आहे. इथं स्वातंत्र्य नाही. तसं इथं मनुष्य देहामध्ये किती दिवस राहता येईल तुम्हाला? आता इथं ते बांधलेलं आहे तिथून, ज्याच्याकरता हे दिलेलं आहे, जेवढं कर्म आहे. इथं आपलं काय नाही, स्वातंत्र्य नाही. हे देह आपल्याला मिळाला का मिळवलाय? मिळाला. मग इथं कशा स्वातंत्र्य आहे आपलं? आपण काय केलं? ही सृष्टी कोणाची आहे? सगळी ईश्वराची सृष्टी. हा देह कोणी दिला? देवानं दिला. श्वास कोणी चालवला? देवानं चालवला. मग इथं आपली काही सत्ता आहे का? नाही. किंवा महाराज म्हणतात, देह काळाचे धन कुबीराचे तेथे मनुष्याचे काय. चला जाऊ. मग इथं सत्ता कोणाची आहे? काळाची. जाऊ द्या, देवाची म्हणल्यावर बरं वाटतं द्यायला, पण कोणाची सत्ता इथं? तिथं काळाची सत्ता आहे. याच्यावर आपली सत्ता नाही. मग आता तुमचं बालपण तुम्हाला सोडा वाटलं होतं का? नव्हतं सोडा वाटलं, पण नेलं का नाही काळानं? काहून? त्याची सत्ता होती, काळाची सत्ता होती. आता हे तारुण्य आहे. मग तारुण्य राहा वाटतं का नाही आपल्याला? मग राहा वाटत, पण ते राहतं का? मग आपल्या म्हणण्याप्रमाणे राहतं का ते? काहून? कारण ते आपलं नाही, आपली सत्ताच नाही त्याच्यावर. कोणाची सत्ता आहे? काळाची सत्ता आहे. चला, मग आता हे तुमचे पोरं आहेत, मग त्याच्यावर तुमची सत्ता आहे का नाही? तुम्हीच निर्माण केले का नाही? ते आपण केले का झाले? ते केले गेले नाही. केले म्हणावं तर मग त्याचा श्वास बी आपणच चालवला असता. मग त्याचा श्वास चाललाय का आपण चालवलाय? त्यानं अन्न खाल्लेलं पचत आहे का आपण पचितो?
मग आपण जगवतो का ते जगत येत? ते जगत येत. आणि त्याला जगू देणारा कोणीतरी आहे की त्याचं जे आयुष्य आहे ना तर ते काय होणार? जगणार. पण ते आयुष्य बी क्षणाला काळ खायलाय. काय खायलाय आता? हा, म्हणून बरंच आयुष्य खाल्लंय आपलं काळानं. कोणी खाल्लंय? काळाच्या ओघात संपलं का नाही? म्हणजे याला काय खायला आता? काळ खायलाय. म्हणून महाराज म्हणतात ना, आयुष्य जात आहे पहा. पहा जरा. काय करा? हा, काय पहा? बंगले किती बांधले ते नका पाहू, गाड्या किती घेतल्या त्याचं नका नोंद ठेवू, वहीवर हिशोब तुझा कशाचा? हा, किती आयुष्य गेलं, काळानं किती खाल्लं. म्हणून आयुष्य जात आहे पहा. काळ जपत असे महा, स्वहिताचा घोर वहा, ध्यानी राहा श्रीहरीच्या. चला जाऊ द्या. म्हणून आपलं आयुष्य कशानं खाल्लं? काळानं खाल्लं. म्हणून इथं सत्ता कोणाची आहे? काळाची. म्हणून पोरं कोणाची आहे? कोणाची आहे? हा, जरा वरून म्हणी जा पण आतून समजी जा, काळाचे आहेत. हा, आणि बायको कोणाची? आणि नवरा कोणाचा? आणि सोयरे कोणाचे? काढा जरा त्याच्यावरलं महत्व. हा, ती आपली नाही. तर आपलं शरीर तरी कोणाचं आहे? काळाचं आहे. म्हणून काळ जवरक राहू देईन तवरकच राहता येतं. कारण इथं आपल्याला राहण्याला स्वातंत्र्य नाही, कारण याच्यावर आपली सत्ता नाही. म्हणून बरं झालं काळानं आतापर्यंत नेलं नाही. बरं झालं. हा, कारण आतापर्यंत काळानं काहून नेलं नाही? समजा देवाचे आपल्यावर काय आहेत? उपकार आहे. म्हणून बर्वे झाले आजीवरी, नाही पडलो काळाचे आहारी, उरले ते हारी तुम्हा समर्पित. काय करा आता? तुकाराम महाराज म्हणले, झालं बाबा देवा, मागचं झालं ते झालं. काय नेन? काय झालं ते नेनतेपणात गेलं आयुष्य. आता जाऊ दे, आतापर्यंत हे मला कळालं नाही, पण बरं झालं आतापर्यंत माझा काय गेला नाही? श्वास गेला नाही. दिला ह्या काळे अवकाश, नाही पावले आयुष्य. बरं झालं, काळानं काय दिलं मला? अवकाश दिला. पण आता उरलेलं जे आहे ना ते आता कोणाला समर्पित करणार? तुला समर्पित करणार. म्हणजे उरलेल्या आयुष्यात आता मी देवाचं चिंतन करणार, देवाशी एकरूप होणार. म्हणून आता जाऊ द्या, मागचं झालं तर झालं, गेलं तर गेलं, पण आता कोणाला समर्पित करा? देवाला समर्पित करा आयुष्य. आणि देवाला जर आपण समर्पित केलं तर आपण देवाशी काय होऊ? एकरूप होऊ. आणि ह्या संसार बंधनातून काय होऊ? पार पडू. म्हणून आपल्याला ईश्वराने ही संधी दिली. म्हणून महाराज म्हणतात, येण्याची शरीरे शरीरा येण्याची सरे. मग इथं जावं लागणार का नाही? जावं लागणार. मग कुठं जावं लागणार? कुठं जावं लागणार? असं नाही वाटत आपल्याला. आपल्याला तर लय झालं तर किती दिवस राहणार? 50 वर्ष राहणार. कुठं जायचं? जायचं याचा काय केला नाही? पुढचा विचारच केला नाही. पण जावं लागणार. त्याचा अर्थ आपण देहालाच मी समजायलो. काय समजायलो? ज्या अर्थी आपण पुढचा मागचा विचार करीत नाहीत त्या अर्थी कशाला मी समजायलो? आपण देहाला मी समजायला लागलो की देहाबरोबरच आपण जन्मलो आणि देहाबरोबरच आपण मरणार आहोत, असा आपला निश्चय आहे. म्हणून आपण मागचा आणि पुढचा काय केला नाही? विचार केला नाही की कुठून आलो आणि कुठं जाणार. पण महाराज म्हणतात देह आपण नाही, तर देहाला आपण काय झालेलो आहोत? आलेलो आहोत. आणि देहाला सोडून आपल्याला काय व्हावं लागणार? जावं लागणार. आणि ह्या जाण्या येण्यामध्ये काय भोगावं लागणार? हे फजिती भोगावं लागणार आहे. याच्यातून आपल्याला काय करायचं? आता पार पडायचंय. मग हे येणं जाणं कशामुळं निर्माण झालं आपल्याला? कशामुळं येवा जावा लागायलं? तेही महाराजानं सांगितलं. अहम ममतेची आलवड सवडी, मातेन पवतीची बापुडी, मनोन जन्म मरणाची दुथडी ढवळीत ठेले.
बघा काय म्हणाले महाराज, अहम ममतेची या लवडसवडी, हे घाई गडबडीत विचार न करता, लवडी सवडी म्हणजे स्वस्त चित्तानं विचार न करता देहावर अहंता ठेवली आणि देह संबंधी पदार्थाच्या ठिकाणी काय ठेवलं, त्यानं ममत्व ठेवलं. आणि ह्या अहम ममतेची या लवडसवडीमध्ये घाई गडबडीत विचार न करता देहाला मी म्हणायले, देह संबंधी पदार्थाला माझं म्हणायले, याच्याच नादी लागले, म्हणून हे मला प्राप्त झाले नाही. आणि हे मला प्राप्त न झाल्यामुळं, मला न मिळाल्यामुळं यायला जन्म मरणाची दुथडी ढवळीत ठेवायला लागली. म्हणून आपल्याला आपल्या परमात्म स्वरूपापर्यंत जाण्याला काय आडवं येतं, तर अहम ममत्व आडवं येतं. काय आडवं येतं आपल्याला? म्हणून तुका महाराज म्हणतात ना, अहंकार गेला आणि तुका म्हणे देव झाला. काय गेला? म्हणून हे अहम ममत्वच आपल्या परमात्म स्वरूपापर्यंत जाण्याला काय यायले, आडवं यायले. मग आपल्याला काय करायचं आता, आणि एकदा परमात्म स्वरूपाला गेलो आपण की जन्म मरण संपलं. मग आता हे परमात्म स्वरूपाला जाण्याला आडवं काय यायले, अहम ममत्व आडवं यायले. मग आता आपल्याला काय टाकायचंय, बस एवढंच काम करायचंय, हे अहम ममत्व टाकायचंय. आणि हे अहम ममत्व काऊन राहिलं, तर लवडी सवडी कसं राहिले ते, घाई गडबडीत विचार न केल्यामुळं. मग आता काय करा, जरा स्वस्त चित्तानं काय करा, जरा विचार करा. आणि विचार केल्यावर हे अहम ममत्व राहणार नाही. म्हणून विचार करणाऱ्याला देहाला मी म्हणता येत नसतं, किंवा विचार करणारा देहाला मी म्हणू शकत नाही. मग आपण ह्या देहाला मी म्हणायला लागलो कशामुळं, विचार न केल्यामुळं. काय विचार न केल्यामुळं, तर आहे हा मी कोण करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. काय विचार करा, की मी कोण आहे याचा काय करा, विचार करा. मग आता मी कोण आहे याचा आपण आतापर्यंत विचार केला का? नाही केला. काहून? आपल्याला वाटतं मी ज्याला मी म्हणतो ना, ते आपलं काय चुकलंय, थोडंच कुठं तरी आपलं चुकलंय असं वाटन. मग त्याच्यावर काय करील, विचार करीन. देहाला मी म्हणणं चुकलंय असं कोणी आपल्याला अजून सांगितलंच नाही. काय झालं नाही? उलट सांगितलं, देहाला मी समजणं हेच बरोबर आहे. चला, पण देहाला मी समजणं हे चुकलंय हे फक्त संत सांगते. कोण सांगते ते? म्हणून आता आपल्याला काय करायचं, विचार करायचा आहे की मी कोण आहे. आता कोण मी आहे याचा काय करू, आपण विचार करू. मग आपल्याला सगळंच करावं लागेल की बा देह काय आहे, जग काय आहे, इंद्रिय काय आहे, प्राण काय आहे, मन काय आहे, आणि त्याच्यातला मी कोण आहे. म्हणून महाराज म्हणतात ना, निरखित निरखित गेली हो तव ती तन्मय झाली. म्हणून पाहत पाहत जावं लागत. काय जावं लागत? आता हे पाहत पाहत काहून जावं लागत माहिती आहे का तुम्हाला? पाहत पाहत जावं लागत म्हणजे आत शिरावं लागत. काही शिरावं लागत. आता आपल्याला हे पाहत पाहत काहून जावं लागत, कारण आपलं पाहणं अंतर्मुख नाही, आपलं पाहणं बहिर्मुख. कसं झालेलं आपलं बहिर्मुख. आपली वृत्ती कधी अंतर्मुख नसती, कधी बी कशी असते ती, कधी बी बाहेरच. आतलं कधी पाहत नाही ती, अंतःकरणातलं ती पाहते. कुठलं? बाहेरलं पाहती. बाहेरलं पाहती म्हणजे कधी डोळ्यातून बाहेर असते, कधी कानातून बाहेर असते. काय न करू ते जाऊ दे. ते नंतर पाहू, ऐकून घ्यायचं आपल्याला. काय चाललं आपला विषय? बाहेर. म्हणून
शास्त्र सांगतं अरे तुम्ही अंतर्मुख व्हा. कशी व्हा? बहिर्मुख माणसाला देव कळत नसतो. कधी बी ध्यानात असू द्या. काय काय? कारण देव आत आहे आणि याचं वृत्तीचं मुख बाहेर आहे. हे पळत कुठं? बाहेर पळत. कारण कोणची वस्तू कळन तर वृत्तीनं कळन. कशानं कळन? देव बी कळाला तर कशानं कळन? वृत्तीनं कळतो. जग बी कळालं तर कशानं कळन? आता देव कुठं आहे? आत आहे. आत आहे म्हणजे शरीराच्या आत, इंद्रियाच्या आत, प्राणाच्या आत, मनाच्या आत. इतक्याच्या काय आहे? आत. आणि आपण कुठं आहे? तर आपली वृत्ती कुठं आहे? बाहेर. आपली वृत्ती खरं पाहिलं तर शरीरावर जास्त आहे का कपड्यावर जास्त आहे? म्हणजे म्हणजे आपल्याला कपडे फाटल्यावर लाज वाटती लोकात फिरायची का रोग झाल्यावर? माणसाला दात पडल्याची लाज वाटती का केसही चकल्याची लाज वाटती? दात पडली त्याचं काय नाही वाटत. लोक काय म्हणतील? काय म्हणतील? बरं झालं. म्हणजे कपडे फाटल्याची लाज वाटती. बरं कपडे फाटल्याची काऊन लाज वाटती? तर लोक काय म्हणते. म्हणजे कपड्यावर बी लक्ष नाही, लोक काय कडलं. इतकी बहिर्मुक्त आहे. बरं कपडे चांगले घातल्यावर बरं वाटत. कशामुळं? कपडे चांगले घातले म्हणून का लोक चांगलं म्हणतील म्हणून? म्हणजे कपड्यावर तरी लक्ष का यायचं नाही. कशावर? महाराजला गंमत करीत असेल. कारण आपण मूर्ख असल्यामुळे तितकं सांगाच लागतं बघा. ते म्हणत असते माणसं शर्ट घालते त्याच्या आतून बनिनी घालते. शर्ट रोज धुतेत का बनिनी रोज धुतेत? ते म्हणजे बनिनीला काय धुवायचं? बरं बनिनीचा जास्त वास येतो असतो का शर्टाचा? कारण ती आतून आहे काय. ती घाम कशाला लागतो? आधी बनिनीला लागतो. मग घाण कोणची झालेली आहे? बनियन. मग बनियन रोज धुवा. बनियन दिवसातून 2दा धुवा कपडे जर एकदा धुतात. पण हे म्हणतात काय रोज काय धुवायचं बनिनीला? काहून? तिला काय लोक थोडीच पाहतात याला वास येई ना का? आणि याला वास बी येत असला तर याच्या वासाकडे याचं थोडं लक्ष आहे. लोकांकडे लक्ष आहे की लोक पाहतात का नाही आपल्याकडे. इतक्या बाहेर मग माणसाला देव कळायला अजून लयच लांब राहिला ना रे. म्हणजे इतके बहिर्मुख झालेले. काय झालेले ते? म्हणून यायला काय करावं लागतं आता? म्हणून तर अवघड जातं ना हे. नाही तर देव कळायला का उशीर आहे. पण यायची वृत्ती इकडून काढून आत घालायला लय अवघड आहे ना ती. कारण इकडून काही निघत नाही ते. कारण इकडे लागत येते कशाची? लोकमान्यतेचे. म्हणून माणसं भोगाचे जितके लागत नाही तितके मान्यतेचे लागत येते. लोकांना मानावं काय म्हणावं. आणि हे तुम्हाला सगळे मानणारे लोक हे बी असेच आपल्यासारखे शहाणे आहेत कसे. म्हणून एकमेकाला काय करते तर मानते. तर तुकाराम महाराजाकडे जा ना ते मानतेत का? ते म्हणतात पाहून या मनुष्यपणा जो न साधी ब्रह्मज्ञाना तो दाढीचा लांडा गर्दब जाना उच्छविना दोपाय. जावर तुकाराम महाराजाचा मॅचिंगी गिचिंगी कपडे घालून ते म्हणते आला का तू बंगलेन गिंगलेन हे ते घेऊन गाड्या गिड्या. ते म्हणते आला का? बरं झालं बस. तू दिसणारा का न दिसणारा? दिसणारा. तू कोण आहे? ते मग तुम्ही दिसणार आहे अमुक आहे. ते म्हणजे तुला देव माहिती आहे का कोण येतं? नाही. मग मनुष्य देहाला येऊन तुला देव माहिती नाही गधाचेच तू. कसं आहे? ते म्हणले महाराज कसं काय गधा मानता? मला शेपूट नाही. ते म्हणले शेपूट नसू दे
पण तुझ्याकडे लक्ष ना गाध्याचेच येतं. गाध्याला देव कळत नसतो तुला कळाला नाही, मग बघा शेपटीचा गाधा कसा. तुकाराम महाराज म्हणजे बाबा चांगली माणसं आहेत, गधे माणसं आहे कसे. हा म्हणून तर लोक संताकडे जात नाही, म्हणून हे लोक हे परमार्थ करण्याला आपल्याकडे येत नाही तर का. भागवत की गोता आपल्या मुख येतात ते काहून, कारण ते भागवतकर सगळं याचं वर्णन करतो, इतक्या पंक्ती दिल्या, इतकं गाव चांगलं, इतकी दक्षिणा दिली, त्याला काय, त्याला दक्षिणा न्यायची असती, सगळ्याचं काय करतो, वर्णन करतो. आता ते म्हणून ते तिकडे येतात, पुढं पुढं सगळ्या येते. इथं नाही येते काहून, इथे सांग तू दिसणारा का न दिसणारा, ते काय सांगतो ते म्हणजे दिसणारा. आपण म्हणू गाधा आहेस तू, हे आला मी म्हणायला लागला, ते कशाला गध म्हणून घ्यायला ते का तुमचं, त्याच्यामुळं ते आपल्याकडे येतच नाही ते तुमचं म्हणे. हा आपण जर चोपडाचा आपण द्यायला, पाटील म्हणा अमुकराव म्हणा, अहो ते पंक्ती देते तुम्हाला, काय म्हणणं आहे ते म्हणजे किती लागते महाराज दक्षिणा, ते लागतं तुम्हाला सप्त्याला सांगा बरं, आम्ही देतो. फक्त स्टेजवर त्याचा सत्कार करा, काय करा आणि त्याला म्हणा हे गावातले पाटील येतं, इतकी दक्षिणा दिली, हे लय पुण्यवान येतं, लय भाग्यवान येतं. हा आणि लय सहकार्य करतात लोकायला, मग पहा येतात का नाही. तुम्ही तिकडून पाहत नाही त्याच्याकडं. हा म्हणून बाबा हो, म्हणून हे लोक तुकाराम महाराजाकडे ज्ञानेश्वर महाराजाकडे येत नाही. तर चला जाऊ द्या, म्हणून आपला विषय चालला होता बाबा. अगोदर कळाव की लोक कसे येतं मूर्ख येतं, पण लोक मूर्ख कळायला आपण मूर्ख कळावं अगोदर काय कळावं. हा चला जाऊ द्या. म्हणून बाबा ही बहिर्मुख झालेली वृत्ती काय झालेली आता ही. हा म्हणून याच्या काय लागू नका, आधी लागू नका. आणि बहिर्मुख काहून झाली ही बाहेर काहून पळायली, ते बाहेर सुख मानायली, म्हणून काय मानायली ही. हा मग आता ही जिथं पळायला लागली, हा त्याला म्हणून हिला जर अंतर